एसके न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतात एसके न्यूज चॅनल संवाद सह्य सोबत। आज आमच्या सोबत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्रजी धर्मे सर आहेत। सर, काल परभणी येथे महापौर पदी सय्यद इक्बाल यांची निवड करण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या वतीने त्यांना हे पद देण्यात आलेलं आहे। बीजेपीचे जिल्हा प्रमुख सुरेश भुमरे यांनी परभणीचे खासदार संजय उर्फ बंधू जाधव व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यावर टीका करत त्यांनी असं सांगितलेलं आहे की परभणीची शिवसेना आता शिवसेना नसून जनाब सेना झालेली आहे, अशी त्यांनी टीका केलेली आहे। आपण काय सांगता याच्या बाबतीत? सर्वात प्रथम तर मी आपल्या माध्यमातून सय्यद इक्बाल जे परभणीचे नूतन महापौर झाले त्यांचं आणि उपमहापौर गणेश देशमुख यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना या पदावर बसवणारे आमचे शिवसेनेचे उपनेते खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, त्याचप्रमाणे काँग्रेसचे सुरेश देशमुख, तुकाराम रेंगे बापू, सिद्धार्थ हत्यांबे या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी समन्वय ठेवून आपल्या महाआघाडीचा महापौर या ठिकाणी परभणी नदीमध्ये बसवला। आता राहिला प्रश्न सुरेश भुमरेचा, ते भाजपचं पोषण उठलेलं आहे। तुम्हाला माहित असेल ज्यावेळेस 1995 ला युतीची शिवसेना भाजपची सत्ता आली होती, त्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमचे भिवंडीचे त्यावेळेचे आमदार ते कामगार मंत्री म्हणून त्यांना कॅबिनेट साबेरभाई शेख त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं होतं। अजून ह्या भुमरेंना शिवसेनेचे हिंदुत्व काय हेच माहित नाही। शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, जो राष्ट्र प्रेम करतो तो शिवसेनेचा, आणि इक्बाल भाई हे आमचे शिवसेनेच्या मशाल चिन्हावर घेऊन आले, त्यामुळे त्याची क्षमता बघून आमच्या उपनेते शिवसेनेचे खासदार बंधू जाधव साहेब असतील, राहुल पाटील साहेब असतील यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। शिवसेना ही कधीही जात पात धर्म मानणारी नाही। शिवसेनेबद्दल जो आक्रोश काही निर्माण करण्यात आला होता, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आमच्या मुस्लिम बांधवांना पक्की खात्री पटली की शिवसेना ही जातीवादी धर्मवादी नाही। शिवसेना ही समाजाला घेऊन चालणारी, त्यांनी कोरोनाचे काम केलं ते पूर्ण महाराष्ट्राने नव्हे देशाने जगाने बघितलं। त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता एक कुटुंब करून सर्वांना समान वागणूक दिली, त्यामुळे मुस्लिम बांधवांचा शिवसेनेवर विश्वास वाढला होता आणि त्याच फलित म्हणून तुम्ही बघितले असेल ज्या परभणीमध्ये कधी शिवसेनेचे 10-15चे वर नगरसेवक निवडून आले, त्या ठिकाणी 25 नगरसेवक निवडून आले आणि काँग्रेस सोबत त्या ठिकाणी सत्तेत बसलो। भुमरेंचं जरा मिरची खोमाईली, त्यांना एमआय सोबत युती करायला जमते भाजपला, त्यांना जिंतूर मध्ये मुस्लिमचा उपनगराचा हितायला जमतो। आज त्यांच्या महापौर जे उमेदवार होते आमच्या विरोधात 26 मध्ये जे पडले ते सुद्धा 9 मुस्लिम बांधव नगरसेवक होते, ते मत जमले। म्हणजे आम्ही महापौर केला म्हणजे आम्ही हे झालो का? आणि काल मी ऐकलं त्याचं की औरंगजेबाची अवलाद, आज तुम्ही का बापराची अवलाद देत का? विषय प्रश्न फक्त हा राष्ट्रवादाचा आहे। ज्याचं या राष्ट्रावर प्रेम आहे, ज्याचं या मातृभूमीवर प्रेम आहे, मग तो कोण्या जातीचा असो कोण्या ह्याचा असो, शिवसेना त्याला न्याय देणार। आणि आमच्या नेत्यांनी ते योग्य केलं। मी बघितले असेल मातोश्री सुद्धा आमचे नगरसेवक भेटून जाऊन आले, उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांना पूर्ण अधिकार दिले, आणि चंद्रपूरची घटना घडली असताना सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी कुठल्याही प्रकारची लूटमार न करता शिवसेनेचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर या ठिकाणी त्यांनी बसवलेला आहे। आता एक सांगा, एखाद्या जर मुस्लिम नेत्याला आम्ही महापौर कधी बसवलं तर आमचं लगेच धर्मांतर नामांतर होतं का? आता मला वाटतं भुमरेचे जे मिरची झोमाई भुमरेनी डोकं ठिकाणावर ठेवावं, ते प्रतिष्ठेसाठी स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी, मला कुठेतरी काय म्हणण्यासाठी ते मोठ्या त्याची तर अवकाश देण्यावर लायकी नाही। जो माणूस कधी ग्रामपंचायतीला निवडून आला त्या माणसानं माननीय खासदार साहेब जे की या जिल्ह्याचं रेकॉर्ड आहे, सतत 5 निवडणुका त्यांनी सलग जिंकल्या, 2दा विधानसभा 3दा लोकसभा। त्या माणसावर इथली जनता प्रेम करते, त्या माणसाचं वागणं, त्या माणसाचं संघटन कौशल्य, माननीय राहुल पाटलाचं बी आपण बघू त्याचे सतत 3 क्रम मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये परभणी सारख्या मतदारसंघातून ते सतत 3 वेळ निवडून आले। याचा अर्थ त्यांचं काम होते विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भुमरेंनी आता जातीवर धर्म बोलणं बंद करावं। मी काय तुम्ही लावले महानगरपालिकेत ते बघावं। तो त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्रजी धर्मे यांनी बीजेपीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांना उत्तर दिलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की यांना दुसऱ्या सोबत एमआयएम सोबत
युती करून त्यांची सत्ता स्थापना करता येऊ शकते. जिंतूरमध्ये उपाध्यक्षांचा होऊ शकतो. मुस्लिमांसोबत ते राहू शकतात. मग शिवसेनेनं मुस्लिमांना पद दिलं तर यांना का चिड येते अशी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख रवींद्रजी धर्मे यांनी असं सांगितलेले. तर आपण पाहतो युट्यूब चॅनल SKF न्यूज सलमान सय्यद सोबत पाहतो.